राज्यातील शिवभोजन थाळी योजनेचा बोजवारा उडालेला आहे। शिवभोजन केंद्र चालकांची करोडो रुपयांची बिलं ही राज्य सरकारने थकवलेली आहे। राज्य सरकारने शिवभोजन केंद्रांचे 7 महिन्यांचे पैसे थकवलेले आहेत। फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंतचे पैसे हे सरकारकडे थकीत आहेत। शिवभोजन केंद्र चालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। राज्यात सध्या 1884 इतकी शिवभोजन केंद्रांची संख्या आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। पंकज, खरं तर सर्वसामान्यांसाठी पोषक आहार मिळावा म्हणून सुरू केलेली ही योजना, मात्र या योजनेमध्ये जे कंत्राटदार आहेत त्यांचेच पैसे थकलेले आहेत। काही कारणास्तव पंकज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, मात्र ही बातमी आपण पाहतोय। राज्यातील शिवभोजन थाळी योजनेचा बोजवारा उडालेला आहे। मुळात ही योजना सुरू का झाली होती तर अल्प दरामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये सर्वांना पोषक आहार मिळावा म्हणून ही योजना सुरू झाली होती। मात्र मागच्या 7 महिन्यांपासून या योजनेतील कंत्राटदारांना पैसे मिळालेले नाहीत। सरकारकडे हे पैसे थकीत आहेत। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज, केंद्र चालकांचे पैसे 7 महिन्यांपासून थकीत असल्याची माहिती आहे। आता पुढची भूमिका केंद्र चालकांची काय? राज्यामध्ये विक्रांत 1884 म्हणजे 1884 सध्या चालू स्थितीत असलेली शिवभोजन थाळीची केंद्र आहेत। साधारणतः 2000-2500च्या आसपास ही केंद्र होती। मात्र केंद्र बंद होत आता 1884 केंद्र सुरू आहेत। फेब्रुवारी 2015ला त्यांना शेवटचा जो त्यांचं बिल जे आहे ते मिळालं होतं आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 7-7.5 महिने झाले शिवभोजनाच्या थाळीच्या केंद्र चालकांना त्यांचे जे पैसे जे आहेत, बिलं जी आहेत ती दिली जात नाहीयेत आणि त्याच्यासाठी ते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची अर्थमंत्री यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून ते भेट घेण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांना ही भेट मिळत नाहीये। खरं तर अडचणी वाढतात। जे शिवभोजन थाळी देण्यासाठी जे फॉर्मॅट आहे 40 रुपये सरकारकडनं येतात आणि 10 रुपये जे आहेत ते लोकांकडनं त्यांना मिळतात। म्हणजे शिवभोजन थाळीचा सरकार दरबारी दर हा 50 रुपये आहे, त्यातनं 40 रुपये सरकारकडनं येतात आणि 10 रुपये लोकांकडनं येतात। त्यामुळे अडचणी वाढतात। त्यांना जे काही अन्नधान्य लागतं, जे काही किराणा माल लागतो त्याच्यासाठी पैसे लागतात, लाईट बिल आहे, भाडं आहे जागेचं, या सगळ्या गोष्टी जे कर्मचारी काम करतात त्याचा पगार आहे। त्यामुळे त्यांना केंद्र चालवणं कठीण जातंय। शासनानं भेट दिली नाही, शासनानं दखल घेतली नाही तर ही केंद्र जी आहेत ती बंद ठेवण्याचा निर्णय यांच्याकडनं घेतला जाऊ शकतो। केंद्र चालक आक्रमक होत आहेत कारण त्यांना रोजच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत शिवभोजन केंद्र चालू ठेवण्यासाठी त्या आणायला सुद्धा अडचणी होतात आणि म्हणून ते आक्रमक झालेत। 8 महिने होते, म्हणजे 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ विक्रांत झालेला आहे। सरकार पंकज, त्यामुळे आता जर केंद्र चालकांनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला तर मग सर्वसामान्यांना मिळणारा पोषक आहार हा बंद होणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुमचं लक्ष असू द्या। अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।